Hello students, from today we are starting this last topic of our portion, that is inventories. In ordinary language, inventories refers to stock, but definition of inventory is like this. Inventories are assets held for sale in the ordinary course of business or in the process of production for such sale, or in the form of materials or supplies to be consumed in the production process or in the rendering of services. Now, what is the meaning? Inventories are assets held for sale in the ordinary course of business. सेलसाठी जर आपण काही ॲसेट्स आपल्याकडे ठेवलेले असतील, ज्या ॲसेट्स आपण विकत असू, देन इट इज कॉल्ड ॲज इन्व्हेंटरी इन अकाउंटन्सी. फॉर एक्झाम्पल, जर आपण स्टेशनरीचा बिझनेस करत असू आणि आपण स्टेशनरीचा सेल करण्यासाठी स्टेशनरी साठवून ठेवलेली असेल, तर दिस स्टेशनरी इज अवर इन्व्हेंटरी. देन इन्व्हेंटरीज आर ॲसेट्स इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन फॉर सच सेल, मीन्स द गुड्स विच आर वर्क इन प्रोग्रेस. इथे आपल्याला आंब्याचं पण उदाहरण करता येईल. जर आपण आंबेच विकत असू तर आंबे आपण पिकत ठेवलेले असतील, पिकवून आंबा विकण्याचा आपण बिझनेस करत असू तर ते आंबे ही आपली इन्व्हेंटरी आहे. किंवा आपण त्या आंब्याचं प्रोसेसिंग करून आंब्याचा रस विकत असू तर वर्क इन प्रोग्रेस, म्हणजे त्या रस काढण्याच्या प्रोग्रेसमध्ये मशीनमध्ये ज्या आंब्याचा रस निघत असेल वगैरे हे जे चालू असेल, हा जो आंब्याचा रस आहे दॅट इज वर्क इन प्रोग्रेस, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्व्हेंटरी. And inventories are assets in the form of materials or supplies to be consumed in the production process. प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वापरण्यात येणाऱ्या इतर मटेरियलला किंवा सप्लाईजला, लूज टूल्स किंवा कन्झ्युमेबल गुड्सना सुद्धा इन्व्हेंटरी असं अकाउंटन्सीमध्ये म्हटलेलं आहे. ओके. नाव इन्व्हेंटरी डज नॉट इन्क्लूड मशिनरी स्पेअर्स विच कॅन बी यूज्ड ओनली इन कनेक्शन विथ अन ॲटम ऑफ फिक्स ॲसेट whose use is expected to be irregular. Such machinery spares are generally accounted for as fixed assets. इन्व्हेंटरीमध्ये मशिनरीचे स्पेअर्स जे असतात ते इन्क्लूड होत नाहीत. त्यामुळे इन्व्हेंटरीज आर ॲसेट्स हेल्ड फॉर सेल इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस ऑर ॲसेट्स हेल्ड इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन फॉर सच सेल, दॅट इज वर्क इन प्रोग्रेस, मी जसं सांगितलं तसं रस वगैरे. and in the form of materials or supplies to be consumed in the production process or in rendering the services. म्हणजे हा रस बाटल्यांमध्ये भरून पॅक करून विकला जाणार आहे, तर त्या बाटल्या पॅक करण्यासाठीची जी बुचं असतात बाटलीला मारायची, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळं त्या इन्व्हेंटरीमध्ये इन्क्लूड आहे. ओके. नाउ लेट्स स्टडी effect of wrong valuation of inventory. See, inventory valuation is very important because it is necessary to ascertain the true income of the business, that is true income earned by the every business entity. It is necessary to know the true financial position of the business. Inventory can also analyze the liquidity of the enterprise. So, accounting of inventory properly is very significant. And if there is wrong valuation of inventory, wrong valuation and recording of inventory in the books of accounts, then there are certain effects of this wrong valuation of inventory and profit and balance sheet position. See these effects. If closing inventory is overstated, closing inventory means closing stock is overstated, overvaluated, then profit will be increased. And effect on balance sheet, there will be higher current assets. current assets मध्ये क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग इन्व्हेंटरी हा आयटम करंट ॲसेटमध्ये येतो. त्यामुळे क्लोजिंग इन्व्हेंटरी जास्त दिसली तर करंट ॲसेट्स पण जास्त दिसतात, ज्या ॲक्च्युली नसतात. आणि त्यामुळे प्रॉफिटही जास्त दिसतो, कारण आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंट तयार करताना क्लोजिंग इन्व्हेंटरी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. क्रेडिटची टोटल वाढल्यानंतर त्यातून डेबिटची टोटल वजा करून येणारा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो ऑब्व्हियसली जास्त दिसणार आहे. ओके. अँड इफेक्ट ऑन लिक्विडिटी, इट विल बी हाय. इफ क्लोजिंग इन्व्हेंटरी इट अंडरस्टेटेड मीन्स अंडरव्हॅल्यूड, then
there will be lower current assets and liquidity will be low. If opening inventory is overvalued, then जर ओपनिंग इन्व्हेंटरी जास्त दाखवली गेली तर अगेन इफेक्ट ऑन प्रॉफिट इट विल बी अंडरस्टेटेड, and if opening inventory is understated then profit will be overstated. ओके, बॅलन्स शीटमध्ये आपण क्लोजिंग इन्व्हेंटरी घेत असल्यामुळे बॅलन्स शीटवर काही इफेक्ट होणार नाही ओपनिंग इन्व्हेंटरीचा. लास्ट इयर्स क्लोजिंग इन्व्हेंटरी इज करंट इयर्स ओपनिंग इन्व्हेंटरी. कीप इट इन माइंड. Now let's study components of cost. In this topic we have to do the valuation of inventory as well as we have to calculate the cost, etc., everything. So inventories should be valued at cost or net realizable value, whichever is less. As per accounting standard, inventories should be valued at cost or net realizable value, whichever is lower or less. First we will study components of cost for this purpose. Cost of inventory is equal to cost of purchase plus cost of conversion plus other cost incurred in bringing the inventories in their present location and condition. This total amount is considered as cost of inventory. What is the meaning of cost of purchase? Let's study. Cost of purchase is determined as under: purchase price including duties and taxes. We can take one example. If we will take example of cashews, purchase price of cashews will be entered here. Then freight inward and other expenditure directly attributed to the purchase will be added, and from this total we have to deduct if there is any trade discount, rebate or duty drawbacks, etc. Then we will get cost of purchase. जर आपण कॅशू परचेस केले वेगवेगळ्या ठिकाणून तर त्याची प्राईस हे कॅशूज आणण्यासाठी आलेले डायरेक्टली ॲट्रिब्युटेबल एक्सपेन्सेस ॲड होतील त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातून डिस्काउंट्स एक्सेट्रा लेस होतील आणि जी अमाऊंट असेल तिला कॉस्ट ऑफ परचेस असं म्हटलं जाईल. ओके, हिअर आर द एक्झाम्पल्स ऑफ एक्सपेंडिचर डायरेक्टली ॲट्रिब्युटेड टू द परचेस: कॉस्ट ऑफ कंटेनर्स, ट्रान्झिट इन्शुरन्स, बाइंग कमिशन where purchase of raw material is possible only through buying agents, etc. So this is cost of purchase. Now in cost of purchase we have to add cost of conversion. So let's study the meaning of cost of conversion. Now cost of conversion. Cost of conversion means cost of changing the goods from one form to another. It is called as conversion. Cost of conversion includes cost of costs directly related to the units of production, that is direct labor. Direct labor refers to cost of workers who are directly associated in the production process. डायरेक्ट लेबरसारखे जे एक्सपेन्सेस आहेत, जे एक्सपेन्सेस डायरेक्टली रिलेटेड टू युनिट्स ऑफ प्रोडक्शन आहेत, they are included in cost of conversion, plus variable production overheads plus fixed production overheads. Variable production overheads हे युनिट्स बरोबर व्हेरी होतात, बदलतात. फिक्स प्रोडक्शन ओव्हरहेड्स हे युनिट्स लेवल ऑफ आउटपुट म्हणजे युनिट्स ऑफ आउटपुट जरी बदलले तरी ते बदलत नाहीत. एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. व्हेरिएबल प्रोडक्शन ओव्हरहेड्समध्ये इनडायरेक्ट मटेरियल आहे, इनडायरेक्ट लेबर आहे. जे युनिट्स वाढले की वाढतं, युनिट्स कमी झाले की कमी होतं. म्हणजे आउटपुट युनिट्स ऑफ प्रोडक्शन वाढलं की ते वाढतात, कमी झाले की कमी होतात. पण फिक्स प्रोडक्शन ओव्हरहेड्स जे असतात, उदाहरणार्थ रेंट ऑफ फॅक्टरी, इट इज फिक्स्ड. इवन दो द प्रोडक्शन इज 100 kgs, the rent will be same, and for 1000 kgs if production will increase to 1000 kgs the rent will be same. So it is considered as fixed production overhead. It will be included in cost of conversion. Okay, and plus to calculate the cost we'll add cost of purchase plus cost of conversion, and third point is other cost.
Other cost refers to the cost incurred in bringing the inventories to the present location and condition. प्रेझेंट लोकेशन अँड कंडिशन, आत्ता आहेत त्या लोकेशनला आणि कंडिशनला आणण्यासाठी जो खर्च येतो त्याला अदर कॉस्ट असं म्हणतात. सी दिस टेबल, आयटम्स इन्क्लुडेबल ॲज अदर कॉस्ट अँड एक्सक्लुडेबल फ्रॉम अदर कॉस्ट. Cost of designing products for specific customers, this is other cost item. Non-production overheads incurred for bringing inventories to their present location, this is also other cost. Items excludable, interest and other borrowing cost, overheads incurred after inventories are brought to the present location and condition. त्यामुळे या लोकेशन आणि कंडिशनपर्यंत येईपर्यंत स्पेसिफिक कस्टमरसाठी काही स्पेसिफिक डिझाईन केलं आहे प्रोडक्टचं किंवा काही पॅकिंग केलं आहे तर इट विल बी इन्क्लुडेड इन अदर कॉस्ट. सिमिलरली कॅरेज वगैरे जे आहे फॉर ब्रिंगिंग इन्व्हेंटरीज टू देअर प्रेझेंट लोकेशन, इट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन अदर कॉस्ट. सो टोटल ऑफ कॉस्ट ऑफ परचेस, कॉस्ट ऑफ कन्व्हर्जन अँड अदर कॉस्ट इज द कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज. Total cost of inventories. Okay, I told you that inventories, while making the valuation of inventories should be valued at cost or net realizable value, whichever is less as per accounting standards. So in this way, here is the table. In this way we can calculate net realizable value, that is in short form NRV. Estimated selling price in the ordinary course of business we have to write. Then we have to deduct estimated cost of completion or estimated cost necessary to make the sale. After deduction of it, we will get net realizable value, that is NRV. See, one example is given here. Mr. X can be resold in the market. Material X can be resold in the market at rupees 50 per unit. Presently 500 units are in stock and rupees 750 will be incurred to put them in saleable condition. So the NRV will be 24,250, means 50 units, 50 rupees per unit is the selling price. 500 units are in stock, so 500 into 50, this is the estimated selling price of 500 units, which is 25,000. From that we will deduct 750, that is the expenses incurred to put them in saleable conditions, and after deducting 750 we will get 24,250, which is the NRV, that is net realizable value. Now let's study different techniques for ascertaining cost of inventories. There are two methods: historical cost method and other methods. From historical cost methods, first in first out method known as FIFO method, last in first out, which is LIFO method, simple average cost method and weighted average cost. These items are included in CA Foundation syllabus. So we will study the highlighted items only. In other methods, we have to study adjusted selling price or retail inventory method and standard cost. So now one by one we will study all these items. First point is specific identification of cost. We have to study while valuation of inventories this point. In case of some products, we can do specific identification of cost. It means specific cost we can calculate which are attributed to a specific item of inventory. This costing applies only for items that are identified for a specific project. This method is suitable for non-standard items. One example is given here. See the example, you can understand the meaning of specific identification of cost. AB Limited is engaged in
engaged in construction of high-rise buildings. The cost of lifts, of elevators, obviously there will be only 1 or 2 units in each building complex. The cost of lifts is ascertained by specific identification of costs. On the other hand, steel, cement, etc. used for that building will be measured only by using LIFO or FIFO method or weighted average cost method, etc. सो बिल्डिंगमध्ये लिफ्ट ह्या 1 किंवा 2च असतात. त्या बांधण्यासाठी किंवा स्पेसिफिक अशा कोणत्याही गोष्टी असतील लिफ्टसारख्या तर तशाचं कॉस्टिंग करण्यासाठी स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन ऑफ कॉस्ट इज पॉसिबल. Now this method, FIFO method it is called, that is first in first out method. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे पहिल्यांदा जे मटेरियल गोडाऊनमध्ये आलेलं आहे ते पहिल्यांदा वापरलं जाईल. इट इज फर्स्ट इन अँड फर्स्ट आउट म्हणजे ते आधी वापरण्यासाठी गोडाऊनच्या बाहेर जाईल असं मिनिंग आहे त्याचं. FIFO इज द मेथड ऑफ प्राइसिंग द इश्यू ऑफ मटेरियल्स in order in which they are purchased. So in this method the earliest prices at which materials are received are exhausted first before subsequent prices are taken up. So closing stock will be valued at the prices relating to the latest consignment. This method is very easy to understand and solve. In the case of falling prices, the use of this method gives better result, and closing stock of material will be represented very closely at current market price. आधीचं मटेरियल आधी गोडाऊनमधून बाहेर गेलेलं असल्यामुळे वापरण्यासाठी नंतरचं मटेरियल उरलेलं असतं आणि त्यामुळे क्लोजिंग स्टॉकला नंतरच्या शेवटच्या मटेरियल उरलेल्याचं ची प्राईस रिलेट होते आणि त्यामुळे ते करंट मार्केट प्राईसशी जवळचं असतं. सो क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन करताना ते बरं पडतं. प्राईस फ्लक्च्युएशन्स असतील त्यावेळेला आणि क्लेरिकल एरर्स मीन्स मॅन्युअल एरर्स ज्यावेळेला होतील त्यावेळेला ही मेथड उपयोगी पडत नाही, त्रासदायक ठरू शकते. सो while solving the problem you can understand the meaning of this method. Now LIFO method which is known as last in first out method. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे लास्ट परचेस केलेला आधी जाईल, आधी परचेस केलेलं नंतर जाईल असा अर्थ होतो. म्हणजे गोडाऊनमध्ये जर आज काल एखादा स्टॉक आलेला आहे आणि आजही एखादा स्टॉक आलेला आहे तर लास्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन आजचा आहे म्हणून तो आजचा आधी स्टॉक बाहेर जाणार आहे असा अर्थ होतो. इन दिस मेथड reverse action is there than first in first out method. It is a method of pricing the issue of materials in the reverse order in which they are purchased. So closing stock will be generally valued at the earliest prices. पहिल्यांदा स्टॉक नंतरचा स्टॉक पहिल्यांदा बाहेर जातोय असं कन्सिडर करून प्राइसिंग केलं जातं. So you have to write it down, the notes, for understanding the meaning. This method enables the matching of cost of production with current sales revenues. In case of falling prices, profit tends to rise due to lower market cost, material cost. Yet the finished products appear to be more competitive and are at market price. In the long run, the use of LIFO helps to iron out the fluctuation in profits. During inflation, LIFO will tend to show the correct profit. Okay. कोणत्याही मेथडला पूर्णपणे ड्रॉबॅक्स नाही असं असत नाही.
त्यामुळे याही मेथडला ड्रॉबॅक्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक म्हणजे दिस मेथड इज नॉट ॲक्सेप्टेबल अंडर अकाउंटिंग स्टँडर्ड्स or to income tax authorities. So most popularly used method is first in first out method, but we have to solve both the methods.